कमळा, हो, आज काय परिस्थिती आहे का? आज मसाल्याला जरा जास्तच जोर आहे. लिंबाचे लोणचं गेलं 2-4 पाकिटं आणि उपासाचे पापड पण गेलेत. वा, एकदमच झकास. हो एकदम बढिया. ताई, आता हळूहळू राधिका मसाल्याचं नाव पसरत चाललंय. काही दिवसांनी बघा कशी लोकांची रांग लागते ती. कमळा, केलेल्या कामाचा खप वाढला ना कपा, बायकांना कसं एकदम काम करायचा उत्साह येईल. हो ना. मेहनतीला पर्याय नसतो कमळा. आपण मेहनत केली ना तर त्या कष्टाचं फळ मिळतच मिळत. अगदी खरंय. तुम्ही हिंमत दाखवली आणि आम्ही तुम्हाला साथ दिली. आता राधिका मसाल्याचं नाव मोठं करायचं बस. अरे मनीष, हे घेत हो ताई. त्या हॉटेलवाल्या मॅडम आहेत ना, त्यांच्या इथून ना 2 गिराईकं निघून गेली. जेवणाची चव चांगली नाही म्हणून. काल त्यांनी त्या आचार्याला काढून टाकलं ना. मग सॉरी गिरी बोलली की नाही? नाही, उलट त्या मॅडम म्हणाल्या की 2 गिराईकं गेल्याने काय माझं नुकसान नाही होणार आहे, गेली तर जाऊ दे. असं खूपच चुकून राहिली हं. गिराईक म्हणजे आपले देव, त्यांच्याशी असं वागायचं म्हणजे ही मगरुरी काही बरोबर नाही. ताई, गर्वाचं घर नेहमी खाली असतं बघा. कमळा, असं बोलू नये बाई. आपण कोणाचं काही वाईट चिंतू नये आणि कोणाबद्दल काही वाईट बोलू नये. चल, 1 तासात परत यायचं बरं अथर्व. हो आजी. अभ्यास आहे ना, नाही तर आई रागवेल. हा, हो. नीट घाल. मी येऊ का सोडायला? निघून एकदा जातो. नक्की. हो. चला, पळा. टाटा. बाय बाय. बाय बाय. अथर्व, हाय समिता मामी. हाय. मला सांग, कुठे चाललायस? मी नाही कधी जातो खेळायला. नको जाऊस, आमच्याकडे चल खेळायला. नको. का? आई म्हणते मी आलो ना तर तुम्हाला क्लास होला म्हणून नको. नाना आजोबाला पडलं नाही आहे ना. नाही, उलट तू आलास ना तर त्यांना खूप बरं वाटेल. खरंच. ओके. हा, चल ये. हा, किती दिवसांनी येतोयस ना आमच्याकडे. हो. मग आता आपण मज्जा करूया की नाही? हो. तू माझ्या बरोबर गप्पा मारला? हो, मारेन ना. चिडला नाही ना? नाही, मी नाही चिडणार. बस. बरं, पण मला सांग, आपण काय खेळूया? व्हिडिओ गेम. व्हिडिओ गेम? तू आणलायस ह्याच्यात? हो. बरं झालं. ठीक आहे, चालेल. तुला कनेक्ट करून देते हा मी. हो. हा, काय करायला लागणार आहे अजून देव जाणे. मी जिंकला, मी जिंकला. काय रे, जिंकलास का? हो. ए काय कधी आलास तू? नाना आजोबा. अरे वा वा वा. तरी म्हंटल समिता कोणाशी बोलतोय. नाना आत्ती. किती दिवसांनी भेटलंस रे मला. वा. का ग, राधिकाला माहितीये ना तो इथे आलाय? नाही. अथर्व, तू येत का नव्हतास रे आमच्याकडे इतके दिवस? आई बोलली होती की मी आलो तुम्हाला क्लास होईल, काय की नाना आजोबाला बरं नव्हतं ना. अरे हे बघ, आता तू आलास ना, मला बरं वाटलं. एकदम फिट आहे मी आता. अरे मला सांग, आता तुझ्या येण्याने मला त्रास होईल का? हा, सांग मला, तुझ्या शाळेतली गंमत जम्मत सांग. उद्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे. हो, कुठली चित्र काढणार आहेस? पोकेमॉन. ओके मॉन. मग काय प्रॅक्टिस वगैरे केलीस का? नाही, आपण करूया. हो, चल करूया आपण प्रॅक्टिस. ड्रॉइंग बुक करूया. अरे अरे बापरे, आता मग काय करणार तू? पत्ते खेळूया? हो. स्वाती, चहा टाक बघू. आणि हो, अथर्वाच्या पोटात भरपूर जागा उरले. काय करणार आहेस त्याचं? हो का, हो, मला खूप भूक लागली आहे. तुझ्या आवडीचा शिरा करूया? हा? करते. पण समिता, गुरुच्या घरी माहितीये ना हा इथे आलाय ते? नाही, पण गुरुनाथच्या आईंसमोरच आला हा इकडे. आणि त्यांनी थांबवलं नाही त्याला? नाही, म्हणजे दार लावून घेतलं त्यांनी, पण काही बोलल्या नाहीत. लहान आहे ना तसा, म्हणून काही फार आक्षेप घेतला नसेल त्यांनी.
नशीब. बरं तरीही थोड्या वेळाने त्याला घरी सोडून देऊया, नाही तर पुन्हा रागवायच्या की एवढा वेळ का ठेवून घेतलं त्याला म्हणून. हो. हं? पण बघते पत्ते खेळा, मी शिरा करते. हा आले. अहो तुम्ही पुस्तक का बरं वाचून राहिले? अथर्व कसा नाही आला अजून, पाहिलं का? नाही ना. बाई, कधीचा गेला हो, अजून कसा बरं नाही आला? एवढा वेळ? अगं येईल, नेहाकडे जातो म्हणून सांगून गेलाय मला. हो, पण एवढा वेळ जायचं का कोणाकडे? आता मुलांना खेळत असल्यावर कसलं भान राहतं. येईल. हाव ना, पण आपल्याला भान ठेवायला पाहिजे का नाही? आता गुरुनाथ राधिका आल्यानंतर विचारतील अथर्वला का बा कुठे गेला होता, का केलं, किती वेळ खेळायला गेला होता, होमवर्क केला का नाही? मग आपण का सांगायचं? शांत हो, नाही तर जा नेहाकडे जाऊन बघून ये. हे का तुम्ही पुस्तक काहून बरं वाचून आले? तुम्ही आधीच नेहाला फोन करा. पुस्तक ठेवा ना बाजूला, फोन करा ना नेहाला. आव, तुम्ही इतका वेळ झाला तरी. झालं. हॅलो. हा, अरे नेहा, हो. अरे मी अथर्वचा आजोबा बोलतोय बेटा. अथर्व आला की तिकडे, त्याला पाठव बरं. अगं होमवर्क उरलाय त्याचा. अथर्व इथे आलाच नाहीये. अगं काल का म्हणली? हा, थट्टा करते तू माझी. नाही आजोबा, अथर्व इकडे खरंच आला नाहीये. अगं तुझ्याकडे जातो म्हणून सांगून गेलाय. ओके. पोट्ट तिथं पोचलंच नाही. बाई, गेला कुठे? तरी पायाभर मला वाटलंच होतं. माझ्या मनात सारखी चलबिचल होऊन आली होती. हा पोट्ट गेला कुठं असल? वॉचमॅनला विचारतो, खाली खेळत असेल. बाबा फोन करा. हॅलो, हा 404 मधून बोलतोय, गुरुनाथ सुभेदारचा बाबा. जरा आमचा अथर्व खाली गार्डन मध्ये खेळत असेल, बघताय का? का म्हणला? अगं बघतोय तो. नीट पाय म्हणा. बघा जरा, तिथेच कुठेतरी असेल खेळत. काय का बोलला? हे खाली नाही पोट्ट. का खाली नाही, नेहाकडे नाही, मग पोट्ट गेलं कुठे असेल हे पोट्ट? एक काम करा, तुम्ही राधिकाला फोन लावा. अगं कशाला? येईल तो, असेल इथेच कुठे. नाही बाई, तिला सांगायला पाहिजे. तुम्ही फोन लावा ती. कळवतो. हॅलो बाबा. हॅलो सुनबाई. काय? लगेच येते. हो, ताबडतोब. वा, हो, तुम्ही बसून करायला. तुम्ही उठा ना, शोधायला पाहिजे ना. उठा चल जाऊया शोधायला. ते आता का करून राहिले तुम्ही? चला ना, आता जाऊया ना शोधायला. हा बाबा बोला. अरे नाही म्हणजे अथर्व कुठे गेला काही कळत नाहीये. सापडत नाही म्हणजे? अहो बाबा असेल, तिथेच असेल, कुठे जाणार आहे? म्हणजे मी नेहाकडे विचारलं, खाली वॉचमॅनला विचारलं, बागेत बघायला सांगितलं, पण काय कळत नाही रे. बाबा टेन्शन घेऊ नका, असेल इथेच तो. अच्छा बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तिथेच बघा. मी पण आलोच मग. हा लगेच आलो. हा लवकर येतो. हा डोंट वरी, आलोच मी.